कार्यरत आज जे कुमारा भीसन देवस्थानामध्ये यात्रा चालू झालेल्या आहे चैत्र मासामध्ये याविषयीची माहिती देण्यासाठी म्हणून बरेच आज संकल्पना आज पाहता म्हटलं तर देवस्थानाला कशा वेळी आपल्याला पाहायची गरज आहे ते महत्त्वाचं. देवस्थान म्हणजे फक्त आपण दर्शनासाठी आलो आहे, काहीतरी आपली कुठेतरी देवस्थान आहे म्हणून दर्शनासाठी आलो आहे तसा राहत नाही. आज आपण पाहतो म्हटलं तर देवस्थानाचं महत्त्व हे आपल्या नवीन पिढीला माहितीच नाही. आज विद्यार्थी येतात एन्जॉयमेंट म्हणून येतात. नेमकं काय त्याचं महत्त्व आहे आपल्याला त्याविषयी समाजाविषयीची जाणीव काय, समाजाने का बरं असं प्रकारचं घडवण्यात केलेली आहे देवस्थानाची याविषयी अजून पण कल्पना आणि आपल्याला असं वाटते की आपण समाजाचं नवीन पिढीचं आज विद्यार्थी इथं भेटायला आलेले आहेत. नेमकं कुमारा भीसन म्हणजे काय याची तरी माहिती त्या विद्यार्थ्यांना आहे का याची खूप मोठी आज सुपंतिका झालेली आहे. देवस्थान आज पुरातन देवस्थान आहे परंतु आज अवस्था बघा या देवस्थानाची अवस्था आज बाकीच्या समाजाचं जर पाहतो म्हटलं बाकीच्या समाजाचा विचार करतो म्हटलं तर आज त्याविषयीची किती मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती झालेली आहे. परंतु आज जर आपल्या आदिवासी समाजाच्या देवस्थानाचा जर विचार करतो म्हटलं तर आज काय अवस्था आहे. चूक कुणाची आहे, चूक कुणाची असं म्हणण्यापेक्षा आपण सर्वांची चूक आहे. माझी, तुमची, समाजाची, शासनाची, इव्हन प्रत्येक इथे येणाऱ्या व्यक्तीची जे फक्त आस्थेचं नसून फक्त एन्जॉयमेंटचं देवस्थान हे झालेलं आहे. मला तरी वाटते याविषयी एन्जॉयमेंट म्हणजे आज जे लोक येतात ते फक्त देवस्थान म्हणून चला बा एक देवस्थान आहे बा दर्शन घ्यायला जायचं परंतु त्याविषयीची आस्था मनामध्ये राहिली आहे हा मोठा विषय आहे. जर आपण त्याच्या मुळामध्ये कारण जर गेलं तर आपल्या समाजाविषयी आपली किती देणे आहे याविषयी जर आपण विचार केला तर आपल्या समाजाविषयी आणि आपल्या जी परंपरा आहे त्याच्याविषयी आपल्याला त्याविषयीची जाणीव होईल. आज जर आपण विचार करतो म्हटलं आपला पुढचं स्वतःचा विचार करायला आपण आहोत परंतु त्याच्या पलीकडे आपल्याला आपल्या समाजाला काय द्यायचं आहे याचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि जर देवस्थानाचा विचार करतोय म्हटलं आणि आपल्या संस्कृतीचा विचार करतोय म्हटलं तर आज आपल्याला कुठेतरी वर जाऊन आपल्या स्वतःचा विचार न करता आपल्या समाजाचा विचार आपल्या समाजाचा विकास कसा घडेल याविषयीची आपल्याला कल्पनाच नाही. त्याविषयीची कल्पना आपल्या शिक्षणाच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या देवस्थानाचा अभ्यास करू स्वतः तेव्हाच आपल्याला याविषयीची कल्पना येईल की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय. आप क्या करते हैं सर? मी आदिवासी विकास विभागाला शबरी महामंडळाला TDCला प्रकल्प समन्वयक म्हणून आहे. प्रकल्प समन्वयक आहे मी. त्याविषयीचे आता हे जे विद्यार्थी आहेत हे जे विद्यार्थी आहे यांना शिक्षण आदिवासी समाजामार्फत शबरी महामंडळामार्फत जे कौशल्य विकास कार्यक्रम आहे ते कौशल्य विकास कार्यक्रमामार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्याविषयी कौशल्य निर्माण व्हावं आणि त्यांना वेगवेगळ्या बिझनेसमार्फत त्यामध्ये जसं आपलं कॉम्प्युटर झालं आहे, मोबाईल रिपेअरिंग झालं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय आहेत त्यांच्यामध्ये हातगुण निर्माण व्हावा याच्यासाठी शबरी महामंडळ प्रयत्न करतात आणि त्यामध्ये त्यांच्या अंगी एखादी गुण यायला पाहिजे आणि समाजामध्ये ते कॉम्पिटिशन करायला पाहिजे यासाठी हे प्रयत्न शबरी महामंडळ चालू केलेला आहे शासनाच्या मार्फत. शबरी आदिवासी महाविकास शबरी आदिवासी विकास मंडल जो है यहाँ के ये अधिकारी हैं, गवर्नमेंट शिक्षक हैं और ये बच्चों को सिखाते हैं कि अपनी में जो कला है अपनी कला उसे कैसे निखारना, अपने में जो गुण छुपे हैं उन्हें कैसे निकालना है. देवस्थान में आकर के सिर्फ एक पिकनिक मनाने के लिए देवस्थान में आना ही नहीं बल्कि इसकी आस्था को जानना, इसके विकास कैसे हो इस देवस्थान का, इसका इतिहास क्या है वो जानना. ऐसे लोग आजकल ऐसे देवस्थान में बहुत कम मिलते हैं जो लीक से हटकर बातें करें और विद्यार्थियों को कल के भविष्य को बनाने के बारे में कुछ सोचे और विद्यार्थियों का भविष्य बनाए. वीडियो जर्नलिस्ट राहुल मलावी के साथ मैं राकेश यादव, कुमारा भीसन, आरसिवनी, नागपुर.